जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सागर खोत यांच्या पत्नी माझ्या सुनबाई त्या ठिकाणी मोहिनी खोत विजयी झाल्या। परंतु या प्रचाराच्या काळामध्ये जयंत पाटील यांची सगळी वक्तव्य ही खऱ्या अर्थानं एकेरी उल्लेख करून होती। भाषणामध्ये शिव्या देण्याचा प्रतापसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला। निश्चितच या निवडणुकीमध्ये जातीयवाद कसा भडकेल याही दृष्टिकोनातून त्यांनी आटोकाट या निवडणुकीमध्ये प्रयत्न केला। दुसऱ्या बाजूला मतदान हे गोपनीयता असतं, परंतु 2 दिवस अगोदर प्रत्येक मतदाराच्या मोबाईलवरती एक सर्वेचा फोन गेला, तुम्ही कशाला मतदान करणार आहे, तुम्ही कवशीला करणार असाल 1 नंबरचं बटन दाबा, तुतारीला करणार असाल 2 नंबरचं बटन दाबा, आणि सगळा डेटा गोळा केला। आणि जे लोक आपल्याला मतदान देणार नाहीत असे म्हटले त्यांना धमकवणे, आर्थिक अभिलाषा दाखवणे, अशा अनेक प्रकार या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केलं। माझं कुटुंब बागणीमध्ये ज्या घरामध्ये राहत होतं त्या घरावरती हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी झाला। आम्ही तात्काळ तिथं पोचलो, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। कारण जयंत पाटलांचा पांढरा शुभ्र सफेद चेहरा, खऱ्या अर्थानं हा जो चेहरा आहे हा गुन्हेगारीचा चेहरा आहे। त्यांचा सफेद चेहरा आणि गुन्हेगारीची व्हाईट कॉलर ही खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या निमित्तानं पुढं आली। आणि मला माहीत होतं की ज्यांनी मिरज दंगल घडवली, ज्याने देवाभाऊ आणि गिरीश महाजन यांना महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुरुंगामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला। कारण जयंत पाटील हे कटकारस्थानामध्ये माहीर आहेत आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातला आजचा खऱ्या अर्थानं शकुनी मामा कोण असेल तर तो जयंत पाटील आहे। परंतु बागणी मतदारसंघातील जनतेने त्यांच्या घशात हात घालून त्या ठिकाणी घास काढला आणि खऱ्या अर्थानं तो जनतेचा विजय होता आणि मी तो जनतेच्या प्रति। यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।